शास्त्र आणि संत यांच्या संगतीने प्राप्त होते आणि प्राप्त झाल्यानंतर मग त्याप्रमाणे भावना निर्माण होते. भावना निर्माण झाल्यानंतर मग कर्म तयार होतं आणि शेवट त्याचा होतो, त्याचं नाव आहे अनुभव. स्वामी विवेकानंदांचं एका ठिकाणचं वाक्य आहे, सगळ्या जगात अनुभव हेच प्रामाण्य. जर अनुभव नसेल, अनुभवा वाचवणी काय सांगशील कहाणी. पूर्वीच्या काळात आजीबाई नातवाला मांडीवर घ्यायच्या, त्याची करमणूक करण्याकरता कहाण्या सांगायच्या. कहाण्या एक होता आटपाटनगर, तिथं होता राजा, त्याला होतं 2 बायका, एक आवडती एक नावडती, ठरलेलं साशा. आम्ही एवढं फिरतो, अजून आम्हाला आटपाटनगरच भेटलं नाही. सातारा जिल्ह्यात आटपाडी आहे, पण आटपाटनगर कुठंच नाही. ते आजीच्या डोक्यातच असतं. काय अनुभव महाराज, फक्त वेळ घालवणे, करमणूक करणे. तसं जगामध्ये बाकीचं गोष्ट बोलणं म्हणजे त्याला बडबड म्हणतात. अनुभवा वाचोनी बडबड, घेतो. अनुभवा वाचोनी बडबडते. तुका म्हणे सुखदेह निरसने, देहाचा निराश झाला आणि मग नाही जर आला तर अनुभव वाचून सगळी बडबड आहे, फुकट बोलणे. अनुभवाला फार किंमत आहे. अनुभव असेल तर सगळ्या गोष्टी सांग घडत असतात. स्वामी विवेकानंदांचं पूर्वीचं नाव होतं नरेंद्र. नरेंद्र सुशिक्षित होते आणि चौकस बुद्धीचे होते. परमार्थात माणसाची चौकस बुद्धी असावीच, भोळ नसावं. कारण शुद्ध कसोनी पहावे, वरीला रंगान भुलावे. तुका म्हणे घ्यावे जेणे नाही तुटे ते. आपल्या माता भगिनी संक्रांतीचं सुगड घेत असताना बाजारामध्ये ते सुगड वाजून बघतात. टन टन वाजलं तर घेतात आणि बदबद वाजलं तर घेतात नाही. तसं जीवनामध्ये एखाद्याचा स्वीकार करायचा असेल तर त्याला परीक्षा करूनच करायला पाहिजे. नरेंद्र हे मोठे चौकस बुद्धीचे. रामकृष्ण परमहंसाने काली मातेचं प्रवचन झालं आणि झाल्यानंतर नमस्कार करून पुन्हा विचारलं, महाराज ज्या काली मातेचं तुम्ही चिंतन मांडलं ते काली माता तुम्ही पाहिली का? आमचं भाग्य आम्हाला कोणी विचारत नाही. भाग्य तर काय सांगावं महाराज, पाहिले का? स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात, नरेंद्र अरे पाहिले नाही, तुझ्यापेक्षा आता मला ती जवळ दिसते आणि तुला पाहायचं असेल तर पुढे बस. नरेंद्र पुढे येऊन बसले. डोकर हात ठेवल्यावर समाधी प्राप्त करून दिली आणि शिष्यत्व पत्करलं. सांगण्याचा मुद्दा असा, अनुभव ही शेवटची पायरी आहे. अनुभवाच्या पलीकडे काहीच नाही. जगात जन्माला आलो हे फार मोठे दीर्घ स्वप्न आहे. मला वाटत नाही आपल्याला स्वप्न, पण सन्मीलने नयन नाही किंचित असते. डोळे झाकल्यानंतर, झोपे गेल्यानंतर आपल्याला बंगला आठवत नाही, गाव आठवत नाही, पलंग आठवत नाही, झोप किती वाजून किती मिनिटांनी आली आठवत नाही. आपण झोपी गेलो हे तरी आठवतं का झोपी गेलेल्या माणसाला? आता इथं सगळा तज्ञ समाज आहे. बऱ्याच ठिकाणी कीर्तनात काही श्रोते झोपी घेतात. झोप घ्यायला येत नाही. झोप घेण्याकरता आले असते तर तयारीने आले असते, एखादी उशी शाल वगैरे ऐकण्याकरता येतात. पण येता येता का थोडं अवघड झालं मग त्यांना झोप येते. झोप आल्यानंतर शेजारच्या माणसाच्या मध्ये लक्षात येतं, कारण झोप लागलेली माणसं थोडं डोलतात. डोला लागल्यानंतर शेजारच्या माणसाला वाटतं हे झाड आपल्या अंगावर कोसळतंय का काय, हालून जागा करतं. बाबा झोपायला आलाच का, ऐकायला आला? ते मान नाही नाही म्हणून सांगतो. बहुतेक कीर्तनात झोपी जाणारी माणसं कधी खरं बोलत नाहीच म्हणतात. त्याला काही कळत नाही. मला न कळणं हे जसं स्वरूप आहे तसं आपण आज जागे जरी असो, फक्त आता कीर्तनात आहोत एवढा फरक आहे. पण कीर्तन सुटल्यानंतर आपण जरी जागे असो तरी झोपण्या इतकंच असा प्रकारचा आपला स्वरूप आहे. आणि ही झोप गेली पाहिजे. उठा के जे माय बाप कशी लागली झोप, नाथ महाराजांचा अभंग आहे. अरे उठा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे शरणे ठेवा माता तुम्ही व्यथा जन्माच्या.
होयबा जागा बाबूगा कागा शेनशी. ही दीर्घ झोप आहे, ही दीर्घ झोप गेली पाहिजे. आणि गेल्यानंतर जीवनामध्ये जो अनुभव बदलतो, अशी ज्यांची झोप गेलेली आहे आणि अनुभव बदललेला आहे, अशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज ते आपला जीवनातला अनुभव सांगतात. थोडक्यात भूमिकेला सांगतो, माणसाने साधन काळात आपला अनुभव कोणाला सांगू नये. त्यामुळे न सांगावे वर्म जने असो द्यावा ब्रह्म, जने असो द्यावा ब्रह्म, जने असो द्यावा ब्रह्म. न सांगावे वर्म जने असो द्यावा ब्रह्म, जने असो द्यावा ब्रह्म, जने असो द्यावा ब्रह्म. सांगावे वर्म जने असो द्यावा अवस्था होईपर्यंत आपल्याला परमार्थात आलेला अनुभव कोणाला सांगू नये. काही साधकांना साधना करत असताना स्वप्नामध्ये भगवंताचं दर्शन होऊ शकतं, सांगू नये कोणाला. दिव्य प्रकाश दिसतो, सांगू नये. भर दुपारी आकाशामध्ये उन्हाळ्यात चांदण्या दिसतात, सांगू नये. काही सामर्थ्य प्राप्त व्हायला लागतं, सांगू नये. एक छोटा प्रसंग सांगतो. 72 किंवा 73 साल असेल, पंढरपूरला रामसुखदाजींचा सत्संग झाला होता. आणि त्यात 2 प्रकारचे सत्संग, बहुजन लोकांकरता वेगळा आणि साधना करणाऱ्या लोकांकरता सत्संग वेगळा. पहाटे ते ज्या ठिकाणी राहायचे तिथं तो सत्संग असायचा. आम्ही पहाटेच्या सत्संगाला जायचो. एके दिवशी त्या काळात त्या गाडीची किंमत कमीत कमी 50-60 लाख रुपये तरी असेल. आताची 1.5-2 कोटी धरा. अशा मालकीच्या गाडीतून उतरून एक भाविक आला. साधा वेश, खाली धोतर, अंगात साधा सदरा, डोक्यावर मोठी शेंडी. आमचं सगळं चिंतन झाल्यानंतर त्याने शेवटी एक प्रश्न विचारला, स्वामीजी, भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेले, पुन्हा किती वेळेला हाक मारतो पण येत नाहीत, काय चुकलं माझं? आम्ही तर तोंडातच बोट घातला. एवढी श्रीमंत माणसं आणि इतक्या परिस्थितीपर्यंत पोहोचतात. रामसुखदाजींनी सांगितलं, तो अनुभव लोकांना सांगत गेलाच त्याचा परिणाम आहे, सांगू नये. सिद्ध अवस्था झाल्यानंतर सांगावं, पण साधन काळामध्ये मात्र कधी सांगू नये. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची अवस्था सिद्ध झालेली होती. आणि म्हणून परमार्थातले अनुभव सांगत असताना जर नाही सांगितले तर कृतज्ञपणाचा दोष येतो. जाळवले नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा. आपल्याला मिळालंय, कोणीतरी असं सांगितलं म्हणून मिळाले, आणि ते उपकार आपण फेडण्याकरता सिद्ध अवस्था झाल्यानंतर लोकांना सांगितलंच पाहिजे. या न्यायाने आणि नाथ महाराज आपल्या जीवनातला अनुभव सांगतात. काही वेळेला काही अनुभव ठराविक देशातच येतो, काही अनुभव काही कालातच येतो, काही अनुभव काही देशातच येतो, आणि काही अनुभव काही व्यक्तिमत्वामध्येच येतो. अनुभवाचं बरंचसं चिंतन आहे. त्या अनुभवातच आपला वेळ निघून जाईल. सगळं नाही सांगत, आता थोडक्यात सांगतो. हिमालयातला अनुभव कन्याकुमारीला, कलियुगात नाही, कालातला अनुभव भिन्न बदलतो. अवस्थेतला अनुभव वेगळा वेगळा आहे. भक्तीच्या अवस्थेमध्ये जे काही बदल होत राहतात त्याचे अनुभव वेगळे वेगळे. सगळ्याचा मुद्दा असा की अनुभव वेगळे आहेत, पण एक अनुभव असा आहे की तो सगळ्यांचा एकच येतो. एक म्हणे, 100 शियाने एक मत. 100 शहाणे माणसं आले की त्यांचं एकच मत होत असतं, आणि 5 अज्ञानी माणसं आले की त्यांचं एक मत कधीच होणार नाही. 100 शहाण्या माणसाचं एकच मत असतं. तसं शहाणे म्हणजे सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेली महात्मे, त्यांचं मत एकच आहे. श्रीमदात शंकराचार्यांचा अनुभव असेल तोच विश्वमाऊली ज्ञानोबरांचा असेल, तोच नाथ महाराजांचा असेल, तोच नामदेव महाराजांचा असेल, तोच तुकोबरांचा असेल, तोच जगद्गुरु तुकोबरांच्या आगमनानंतर आमचे स्वानंद संन्यासी सद्गुरु जोग महाराजांचा असेल. अनुभवात भेद नाही.
पण तो अनुभव जगाला सांगावा. पण अनुभवाचं स्वरूप काय आहे? हो, संसारातल्या अनुभवाचं स्वरूप सारखं बदलतं महाराज. कारण बदलणं हे संसाराचं स्वरूप आहे. हे गंमत सांगत असतो. एक जगामध्ये विद्वानांची जागतिक परिषद झाली. सगळ्या जगातले विद्वान बोलवले. एक प्रश्न मांडला. प्रश्न फार सुंदर होता. जगात काय बदलत नाही? किती सुंदर प्रश्न आहे. जगात काय बदलत नाही कोणाला सांगता येईना. एक मोठा विद्वान मनुष्य उठला. त्याने सांगितलं, मी सांगतो याचं उत्तर. म्हणजे सांगा. त्याने उत्तर सांगितलं, जगात बदल बदलत नाही. हे लक्ष दिल्याशिवाय कळत नाही. काय बदलत नाही? बदल. हे सांगणाऱ्याचं नाव आईन्स्टीन आहे. सांगण्याचा मुद्दा असा की जगात बदल हा सारखा बदलत राहतो. पण न बदलणारा एक बदल ज्यांना अनुभव येतो तो अनुभव म्हणजे संतांना येतो. शांती ब्रह्म एकनाथ मानांचा मोठा अधिकार महाराज. ही संत मंडळी या जगामध्ये त्या श्रीमंताच्या मुलीनं सगळं साहित्य आणलं आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजता स्टोव्ह पेटवला. पातेलं घेतलं, त्याच्यात पाणी टाकलं, 2 कप चहाची पावडर टाकली, साखर टाकली. स्टोव्ह भरभर भरभर जळत होता. 8:25 झाली. मैत्रीण आली. झाला का चहा? नाही. सुरुवात उशिरा केली का? 8 वाजताची सुरुवात केली आणि मग 25 मिनिटात आणि 2 कप चहा होत नसतो. मग काय अडचण आली का? हो म्हणे अडचण आली. पुन्हा पुन्हा पुस्तक वाचते. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सगळे मिश्रण पातेल्यात बनवलंय. पण हे पातेलं स्टोवर ठेवत असताना उतानं ठेवायचं का पालतं ठेवायचं लिहिलेलं नाही. तसं केवळ शास्त्री मग शिकणाऱ्या माणसाचं असंच होतं महाराज. त्याच्याकरता संतांची कृपा लागतं. बदलत बसण्यापेक्षा आपण स्वतः बदलावं लागतं. आपण झालेली अद्वैते नाशी भय होईल अंगे देव झाला जो आपण तयासी हे जन अवघे देऊ. आपण बदलावं लागतं. एक जुना दृष्टांत आहे. ज्या काळात पायात पादत्राण घालण्याचा शोध लागला नव्हता त्या काळचा दृष्टांत आहे. एक राजा, एकुलती एक लाडकी मुलगी आणि मैत्रीण म्हणून फिरायला जायची. एका दिवशी फिरून येता येता उशीर झाला. वादळ सुटलं आणि मोठी काट्याची फांज रस्त्यावर आली आणि पाय पडला. तो काटा बुडापर्यंत उठला. मोठमोठ्याने रडायला लागली. राजाला वाईट वाटायला लागलं आणि त्याने निर्णय घेतला, जगातले काटे फार दुष्ट आहे. प्रधानजीला बोलवलं. सांगितलं, प्रधानजी एक काम करायचं, आपल्या राज्यातले जेवढे काटे तेवढे नष्ट करायचे. प्रधानजी विचार करतात, काटे कुठे नष्ट होतात का? सगळे. आणि पण सत्ता आहे. सत्ता आणि शहाणपण एका ठिकाणी आलं पाहिजे तर प्रजेला सुख मिळतं. काय करणार आता? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सांगितलं, सरकार अहो आपल्या राज्यातले सगळे काटे दुरुस्त करता येणार नाही, नष्ट करता येणार नाही. एक निघाला, एक संपला की दुसरा तयार होणार आहे. मग एक उपाय सांगतो. मग काय? आपल्या मुलीच्या पायात चमड्याचा जोडा घालायला हवा, तयार करून घालायला हवा. पुन्हा कुठेही फिरा, काटा मोडणार नाही. तसंच आहे. जगातली दुःख दूर करण्यापेक्षा आपलं जीवन पूर्ण सुखी झालं पाहिजे, अर्थात आनंदी झालं पाहिजे, परमात्म्याच्या कृपेने युक्त झालं पाहिजे. आणि आपलं जीवन बदलणं म्हणजे शरणे जगन्नाथा चित्त जगाचा नाथ जो मालक आहे त्या मालकाच्या चरणावर चित्त राहिलं की सगळं त्रैलोक्य आनंदाचं होतं. कसं होतं? थोडे चिंतन करू, भगवंताचं चिंतन करूया. मन हे निश्चळ आत्महत्या करू नका. म्हणजे संघर्ष करण्याची शक्ती नाही, सहन करा. आत्महत्या करू नका. सहनही होत नाही, देशांतराला निघून जा. आत्महत्या करू नका. सांगण्याचा माझा मुद्दा, त्यांना मरण आवडलं म्हणून करत नाही ते. हो, त्यांचा विचार सहनशीलता संपली म्हणून करतात ते. प्रत्येकाला सत्य पाहिजे, प्रत्येकाला ज्ञान पाहिजे आणि प्रत्येकाला आनंद पाहिजे. एका रूपकातून आपल्याला पुढे येईल. एकाची मुलगी लग्नाला आली होती आणि ते ठिकाण पाहण्याकरता गेली.
त्या ठिकाणाची सगळी संपत्ती पाहिली. 100 एकर जमीन मुलाच्या वाट्याला, 50 एकर ऊस, 50 एकर द्राक्षाची बाग, काय कमी महाराज. हे सगळं पाहिल्यानंतर त्याला पटलं. आनंद इथे घरात. त्याने मुलाच्या बापाला विचारलं, मुलगा काय शिकलाय? डबल ग्रॅज्युएट झालेला आहे. पटलं. काय पटलं? ज्ञान पटलं. आता म्हणाले त्याला मुलगी द्यायची, तो आम्हाला दाखवा, म्हणजे आम्ही मुलगी पाहण्याची तारीख देतो. बाप थोडा चुकवाचुकी करत होता. मुलीच्या बापाच्या लक्षात आलं काही ते दिसतंय. नाही, मुलगी पाहण्याकरता मुलगा पाहिल्याशिवाय आम्ही मुलगी पाहण्याची तारीख देणार नाही. मग त्या मुलाच्या बापाने कसा तरी मुलगा बोलवला, पाठावर आणून बसवला. मुलीच्या बापाने त्या मुलाला पाहिलं. टीव्हीच्या 3ऱ्या पायरीवर. काय कमी पडलं? सत्य कमी पडलं. ज्ञान आहे, आनंद आहे, पण सत्य नाही, व्यवहार घडत नाही. त्या मुलीच्या बापाने ठरवलं, आता मुलगा पहिल्यांदा पाहायचा, नंतर पहिलं दुसरं पाहायचं. दुसऱ्या ठिकाणी गेला. मुलगा चांगला धष्टपुष्ट, स्वरूपवान. म्हणे आता याचा वैभव काय? भरपूर वैभव आहे त्याचं, भरपूर संपत्ती आहे. पटलं. काय पटलं? आनंद पटला. आता किती शिकला एवढं सांगा. म्हणजे अजून शाळेतच गेला नाही. सहीचा निशाणी डाव्या हाताचा अंगठा घागरकडचा सुभेदार. देईल का मुलगी? शहाणा बाप नाही देणार. काय कमी पडलं? ज्ञान कमी पडलं. आता 3ऱ्या ठिकाणी म्हणजे अगोदर मुलगा पाहू, त्याचं शिक्षण पाहू, आणि नंतर वैभव पाहू. 3ऱ्या ठिकाणी गेले. मुलगा पसंत पडला, ज्ञान पसंत पडलं. आता संपत्ती सांगा म्हणले. 1 इंचभर जमीन नाही आणि भाड्याच्या घरामध्ये राहतात, नोकरी नाही, सुशिक्षित बेकार. देईल का मुलगी? काय कमी पडतंय? आनंद कमी पडतो. आपल्या प्रत्येक व्यवहारामध्ये सत्य, ज्ञान आणि आनंद याचा शोध चालू आहे. आणि तो जिथं मिळतो त्याला देव म्हणतात. विठ्ठल मोठी अशा प्रकारची अडचण होती. ज्या भगवत भक्ताचे रथाचे घोडे स्वतः जगाचा मालक हाकतोय त्याची तक्रार आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम, त्याची तक्रार आहे. मन लवकर स्थिर होत नाही. नाथ महाराजांचे षष्ठी आणि योगावरून त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो थोडका. एक साधक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्याकडे आला. महाराज, तुम्हाला देवाचं दर्शन झालंय, आम्हाला देव दाखवा. आता देव पाहण्याकरता योग्यता लागते. अधिकार जरी सर्वांचा आहे पण योग्यता लागते ना. ती योग्यता त्याच्याकडे नव्हती. नाथ महाराज सांगितलं, एक काम कर, तू गंगेवरचा स्नान करता आणि स्नाना करता जाऊन येताना नेहमी न पाहण्यात येणारी एखादी वस्तू 5 मिनिटं उभं राहून पहा आणि मग माझ्याकडे ये. नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो गेला, गंगेवर स्नान केलं. योगायोगाने गंगेच्या काठावर एक उंट मेलेला पडलेला दिसला. त्याला वाटलं मेलेला उंट नेहमी दिसत नाही, उभा राहिला. 5 मिनिटं तो उंट पाहिला. आला नाथ महाराजांच्याकडे, महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्नान केलं आणि नेहमी न पाहण्यात येणारी वस्तू उंट तो पाहिला 5 मिनिटं, आता मला देव दाखवा. नाथ महाराजांनी एक ग्लास भरून दूध आणायला लावलं आणि सांगितलं, हे दूध पिणं झालं की तुला देवाचा दर्शन होणार आहे. पण काय एक अट आहे. काय अट आहे? दूध पिताना त्या उंटाचा कोणताही भाग तुझ्या लक्षात नाही आला पाहिजे, आणि लक्षात येऊन दूध पिलास तर तू पटकन मरशील. भीती दाखव. ठीक आहे म्हटलं, काय बिघडलं. तो ग्लास घ्यायचा, 2 इंच उचलला की त्या उंटाची जीभ बाहेर पडली दिसायची. पुन्हा खाली ग्लास, पुन्हा इकडं तिकडं मन हलवायचं. नंतर पुन्हा ग्लास घ्यायचा आणि एक 6 इंच ग्लास वर आला की ते उंटाचे छोटे छोटे कान लक्षात यायचे. आता उंट लक्षात आला की दूध प्यायचं नाही, पिलं तर पुन्हा मरेल. पुन्हा खाली ग्लास. 2 तास दूध पिता आलं नाही महाराज. नाथ महाराज सांगितलं, भल्या माणसा, अरे 5 मिनिटं पाहिलेला उंट 2 तास झालं तुझ्या मनातून जात नाही. जन्मच्या जन्म पाहिलेला संसार लवकर कसा जाईल आणि तो गेल्याशिवाय देव कसा दिसेल. विठ्ठल विठ्ठल.
बाहेर पांगलेल्या मनाला पुन्हा पुन्हा आवरायचं, पुन्हा पुन्हा आवरायचं, हा एक उपाय. किंवा मन जर बाहेर चाललं तर जिथं जाईल तिथे दोष पाहिजे. गुण पाहिल्यानंतर माणूस तिकडे धावतो, गुण पाहिले की माणूस त्याच्यात रंगतो, पण दोष पाहिल्यानंतर माणूस त्याच्यात रंगत नाही, मन पुन्हा जात नाही. दोष पाहावे, वैराग्य आणि अभ्यास याच्यामुळे माणसाचं मन स्थिर होऊ शकतं. पण याहीपेक्षा सोपा आणि महत्वाचा भक्तिशास्त्रामध्ये उपाय आहे, तुझे केल्या विना स्थिर वश भवे, स्थिर वश भवे, मन स्थिर वश भवे, केल्या विना स्थिर वश भवे, मन स्थिर वश भवे, मन तुझे केल्या विना स्थिर वश नव्हे मन. भगवंताची कृपा होण्याकरता आपल्या वृत्तीमध्ये सात्विकपणा लागतो, आणि वृत्तीमध्ये सात्विकपणा येण्याकरता अन्न देखील सात्विकच लागतं. कारण आपण जसा आहार घेतो त्याप्रमाणे शेवटचा परिणाम मन बनतं. अन्नाचे 3 दोष आहेत, स्वभाव दोष, आश्रय दोष आणि निमित्त दोष. मांस मद्य हे स्वभाव दोष आहेत. आश्रय दोष, ज्याने अन्न कमवलं आहे ते अन्न खात असताना आपण ते अन्न त्याने कसं मिळवलं याचं फार महत्वाचं गोष्ट आहे. ज्ञानोबा म्हणतात, नागवणे गवारे गवादे घातली, लोकाला लुबाडायचं आणि इकडं अन्नदान करायचं. मासे मारायचा धंदा करायचा आणि इकडं अन्नदान करायचं. अशा माणसाचं जर अन्न खाल्लं तर तो दोष माणसाच्या जीवनामध्ये येतो. कारण अन्नाचा स्थूल परिणाम मलमूत्राच्या द्वारे बाहेर पडतो, त्याचा सूक्ष्म परिणाम रेप आणि रक्त या रूपातून शरीरामध्ये राहतो, आणि आणखी सूक्ष्म परिणाम मनाच्या रूपाने राहतो. याच्याकरता अन्न ग्रहण करत असताना आश्रय दोष नसावा, निमित्त दोष नसावा. 10व्याला तयार केलेलं अन्न किंवा श्राद्धाकरता तयार केलेलं अन्न हे दोषी अन्न आहे. असे 3 दोष टाळून आणि अन्न करत असताना सुद्धा, अन्न निर्माण करणाऱ्याने सुद्धा ते असं माता भगिनीने स्वयंपाक करत असताना भगवंताचं चिंतन करत करत ते करावं. त्यात विशिष्ट अशा प्रकारचे आणि संस्कार होतात, आणि त्या संस्काराचं आपण ग्रहण करत असताना, जेवण करत असताना सुद्धा भगवंताचं चिंतन करावं. कारण मनामध्ये जे विचार येतात ते विचार आपल्या अन्नाच्या आश्रयाने राहतात, आणि अन्नाच्या आश्रयातले जे विचार आहेत ते आपल्या रक्तात उतरतात, असं सूक्ष्म संशोधन आहे. म्हणून जीवन करत असताना भगवंताचे चिंतन करावं. थोडं वेगळं वाटेल, पण मी शास्त्रामध्ये वाचलेलं एक चिंतन आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण दुसऱ्याचं अन्न खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य आज ज्याचं आपण अन्न खातो त्याला जातं, आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण दुसऱ्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं आपण अन्न खातो त्याला जातं. ठाकरे महाराज म्हणते मग सप्ताहातल्या पंक्तीच बंद होतील. नाही, बंद नका करू. नाही ना, आता प्रवासामध्ये आम्ही इतकं दूर आलो महाराज, 600-700 किलोमीटर आलो, आता इथलं खाल्ल्याशिवाय चालेल का मला? मग काय करावं लागेल? त्याला एक मधला उपाय, राम म्हणे ग्रासो ग्रासी तो नर जीवीला उपवासी. भगवंताचं चिंतन करत करत अन्न ग्रहण करावं. विचार चांगले असावेत, ऐकण्याकरता सुद्धा चांगला विचार यावा, आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार असावे. उत्तर 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 मनाची प्रगती होते, आणि प्रगती झाल्यानंतर भगवान परमात्म्याची एका क्षणाला कृपा होते. कृपा झाल्यानंतर भगवंताच्या स्वरूपाशी चित्ताची एकता होते, आणि मग परिणाम अवघेची त्रैलोक्य आनंदाची जगन्नाथाच्या चरणावर चित्त ठेवलं, त्यांचा तुमचा काही संबंध, कारण कायम राहण्याकरता कुठेतरी संबंध असावा लागतो. तो संबंध महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. माय जगन्नाथ माय जगन्नाथ
विठोबा रुक्माई भजन झालं का? माया आठवत आहे ना, माया जगन मम्मी. मम्मी शब्दाचा इंग्रजीतला अर्थ आहे प्रेताला मम्मी म्हणतात. काय महाराज दुर्व दुर्विलास आहे. चांगलं का घेत नाही मला हेच काही कळत नाही समाजामध्ये. मम्मी माझं असं म्हणणं आहे, ज्यांना आपल्या सनातन धर्माचा अभिनिवेश आहे आणि ज्यांना आपण वारकरी आहोत असं वाटतंय, त्याने आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना मम्मी म्हणू देऊ नका. आईच म्हणायला हवा, अट्टास करा. कारण आई शब्दाला फार मोठा अर्थ आहे मला. हा म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जो आत्मा प्रत्यक्षात त्या मुलाकरता ईश्वर आहे ती आई आहे. पहिला संबंध आईचा आहे. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. आई मुलाचं संपूर्ण संगोपन करते आणि बाप मुलाला वैभव देतो. वैभव कोण देत असेल? बाप देतो. पितियाचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. बापे जोडिलेले का, बापाने जे मिळवावं त्याचं आपे आप केला मिरासीचा धनी. बापाचे उपकार तो वैभव देतो आणि आई प्रेम देते, सगळा सांभाळ करते. पण सगळ्यात महत्वाची नाती जर कोणती असेल तर आई आणि बापाची आहे. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. शेवटी सांगतात अनाथाचा नाथ जनार्दन. भगवान परमात्मा जे अनाथ आहेत त्यांचे नाथ आहेत ते. आता अनाथ काय? अनाथ याचा अर्थ असा की ज्याला कोणीही ज्याचं कल्याण करण्याकरता पुढे येत नाही, असं त्याचं नाव आहे अनाथ. आपल्याला कल्पना असतील, आपण ऐकलं असेल त्यांचं. जे लहानपणातच दुसऱ्या वर्षाच्या वयातच त्यांचे डोळे गेले देवी आल्यावर. सावत्राई होती म्हणतात. सख्खी आई लहानपणीच गेली होती आणि मारण्याकरता सावत्राईला विष घातलं होतं, पण कुठलाही परिणाम झाला नाही. वयाच्या 32 वर्षापर्यंत त्याने 130 ग्रंथाची रचना केली. ते म्हणायचे मी ज्ञानोबांची मुलगी आहे आणि कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे. या मधुर भावामध्ये सतत राहायची. एक अनागत दृष्टी होती आणि त्यांचं एक ठिकाणी अशी भविष्यवाणी आहे की असं म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, कारण ते मधुराद्वैत संप्रदायाचे. मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण जगात मला वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय मला पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे की त्यावेळेला वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म बनणार आहे, अशी संतश्रेष्ठ गुलाबरामांची वाणी प्रसारित करण्याकरता भागाभागामध्ये आणि असे संस्कार लहानपणीच मुलाला देण्याची गरज आहे. विद्यमान काळाचा अभ्यास जर केला, जो आपला भारत देश जगात सगळ्यात अध्यात्म तत्वज्ञानाच्या मध्ये गुरुत्वाचा देश, पण आज आपली संस्कृती खूप खाली आल्यासारखं दिसते. बातम्या ऐका, पेपर वाचा, नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, आपण कुठं चाललं देशात. पुढची पिढी सुधारली पाहिजे, त्याच्याकरता त्यांच्यावर चांगले संस्कार लावण्याची गरज आहे. कौमारे दाचरे प्राज्ञो धर्मान भागवताई.
आम्ही नेहमी ऐकून आहोत, नागपूर भागामध्ये लहान मुलांना शिबिर घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार घडवले जातात. ठाकरे महाराज देखील शिबिर घेऊन संस्कार चांगले घडवतात चातुर्मासामध्ये. तेव्हा एक मानस असा आहे की सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था मुळात आळंदीला आहे. त्याची उपशाखा श्री क्षेत्र पंढरपूरला काढलेली आहे. भागाभागामध्ये यांचा प्रचार जास्त व्हावा म्हणून असं एक मनामध्ये आलं की रामटेकला सुद्धा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची एक उपशाखा व्हावी असं आम्ही ठाकरे महाराजांच्या कानावर घातलं. परिसरातील सर्व कीर्तनकार मंडळी आणि आश्रयदात्यांनी त्याची दखल घ्यावी आणि जेणेकरून आपला वारकरी संप्रदाय आणि जगात चांगला अशा प्रकारचा व्हावा, अशा प्रकारचे सर्व भाविकांनी प्रयत्न करावे असं नम्रपणाचं आव्हान आपल्यापुढे करत असताना या अभंगाच्या बाबतीतलं जे काही चिंतन आपण मांडले ते आमच्या परंपरेतून जे काही आम्हाला मिळालं तेच अशा प्रकारचं चिंतन मांडलेले. इथं पाहिलं सगळी परंपरा वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा या ठिकाणी फोटोच्या रूपाने मूर्त आहे. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं मंदिर या ट्रस्टच्याद्वारे तयार झालेलं आहे आणि हा प्रत्येक वर्षी घडवणारा 9वा कार्यक्रम. आजची दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा योगायोग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा षष्ठी उत्सव आणि त्या निमित्ताने अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणे जगन्नाथा चित्त ठेले अभंगावर यथामती यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा झालेली चिंतन सेवा भगवत चरणी समर्पण करून आपल्या जीवनामध्ये हा अनुभव यावा अशी संत मंडळींना प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा. शेवटचाल म्हणायचे का राहिला असेल सांगा.